नमस्कार मित्रांनो, कसे आहात? नक्कीच आपण मजेत असाल. भारतीय अर्थव्यवस्थेची सफारी यामधील दारिद्र्य आणि भारत या टॉपिकसह मी रामेश्वर एमपीसीपीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दारिद्र्य आणि भारत हा टॉपिक आपण भारतीय अर्थव्यवस्थेची सफारी यामध्ये निवडलेल्या काही टॉपिकपैकी एक आहे. हा टॉपिक निवडण्याचं कारण असं की राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि STI मुख्य परीक्षा यामध्ये आयोगाने त्यांच्या सिलेबसमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हानामध्ये दारिद्र्य ह्या घटकाचा समावेश केलेला आहे आणि दरवर्षीच आयोग मुख्य परीक्षेमध्ये यावर नेहमीच प्रश्न विचारत आलेला आहे. तसेच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा यामध्ये PSI STI असिस्टंट यांची पूर्वपरीक्षा असते. तसेच फॉरेस्ट याच्या मुख्य परीक्षेमध्येही यावर नेहमीच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. यावर आधारित येणारे प्रश्न आपल्याला सर्वच्या सर्व सुटावेत यासाठी एमपीसीपीडियाने या दारिद्र्य आणि भारत घटकाला 3 भागामध्ये विभाजित करून आपल्यापुढे 3 व्हिडिओ येणार आहेत. तर या व्हिडिओ पूर्णपणे पाहाव्यात. आपल्याला खात्री देतो की आपण नक्कीच आयोगाद्वारे विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांना खूप चांगल्या पद्धतीनं फेस कराल. दारिद्र्य आणि भारत भाग 1 मध्ये आपण पाहणार आहेत दारिद्र्य संकल्पना, दारिद्र्य मोजमाप आणि भारत म्हणजे भारतामध्ये कशा पद्धतीनं दारिद्र्य मोजलं जात आहे. तसेच NSSचे जे सर्वे आहेत, कोणत्या सर्वे यासाठी रेफर केला जातो आणि या सर्वेमध्ये कोणते संदर्भ कालावधी म्हणजे रिकॉल पिरियड, हे रिकॉल पिरियड संकल्पना काय आहे हे पण समजून घेणार आहे. तसेच भारतीय दारिद्र्याचा अभ्यास करणारे काही तज्ज्ञ आहेत, त्यांनी दारिद्र्याविषयी काही अंदाज व्यक्त केलेत, ते पण यामध्ये पाहणार आहोत. भाग 2 मध्ये आपण नियोजन आयोगाच्या समिती, त्यानंतर तेंडुलकर आणि रंगराजन समिती यांची तुलनात्मक माहिती आपण पाहणार आहोत. तसेच 2015 मध्ये जी पनगडिया समिती स्थापन झाली होती, तिने जो आपला अहवाल दिला आहे दारिद्र्याविषयीचा, त्याचीही माहिती घेणार आहोत. आणि भाग 3 मध्ये आयोगाने आजपर्यंत विचारलेल्या दारिद्र्यावरती जे काही प्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नांचं आपण विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया दारिद्र्य आणि भारत भाग 1. दारिद्र्य किंवा गरिबीचा अभ्यास कशासाठी केला जातो? तर पहिल्यांदा आपण गरिबी किंवा गरीब लोकसंख्या ओळखली जाते. मग कशासाठी ओळखायची? तर आपल्यातील गरीब कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यांना त्या गरिबीतून बाहेर काढण्यासाठीच्या योजना बनवल्या जातात. जर तशी व्याख्याबद्ध किंवा अशा लोकसंख्येला व्याख्याबद्ध केलं गेलं नाही तर एकूण एक समाजामध्ये तयार केलेल्या योजनांचा लाभ कोणाला द्यायचा हा प्रश्न तयार होतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण ही गरीब लोकसंख्या कोण आहे हे ओळखण्यासाठी त्याची व्याख्या करतो. खरं तर दारिद्र्य किंवा गरिबी याची सार्वत्रिक अशी व्याख्या नाही, परंतु साधारणतः अशी स्थिती ज्यात व्यक्ती किंवा कुटुंब किंवा समाजाला जेव्हा जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान जीवन स्तरापासून वंचित राहावं लागतं आणि केवळ निर्वाह करावा लागतो, तेव्हा त्या स्थितीला गरिबी असं म्हणतात. मग आता या किमान जीवन स्तरामध्ये काय? किमान जीवन स्तर म्हणजे आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या ज्या काही गरजा असतात, त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि आता नवीन ॲड झालेल्या आहेत त्या आरोग्य आणि शिक्षण. याशिवाय आपलं जीवन जगणं खूप अवघड आहे. त्यामुळे या किमान गरजा पूर्ण झाल्याच पाहिजेत, परंतु गरिबीमध्ये या किमान गरजा पूर्ण होत नाही. म्हणून अशी अवस्था म्हणजेच गरिबी होय. त्यानंतर आपण जनदारिद्र्य किंवा व्यापक दारिद्र्य ही संकल्पना पाहू. यालाच मास पॉवर्टी असं म्हणतात इंग्रजीमध्ये. अशी गरिबी जर समाजामध्ये, आपण जी वरची स्थिती पाहिली, गरिबी जर समाजात मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असेल किंवा लोकसंख्येच्या खूप जास्त प्रमाणाला त्या गरिबीनं ग्रासलेलं असेल, तर या स्थितीला मास पॉवर्टी, व्यापक दारिद्र्य किंवा जनदारिद्र्य असं म्हणतात. ही झाली दारिद्र्याची एकदम ढोबळ व्याख्या. परंतु दारिद्र्य हे एवढं एकदम सरळ सोपं नाही. त्यामध्ये 2 वेगळे प्रकार आहेत. दारिद्र्य हे मोजायचं कसं यावरून. तर सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य हे 2 प्रकार. सापेक्ष दारिद्र्यामध्ये अत्याधिक श्रीमंत वर्ग आणि अत्याधिक गरीब वर्ग या दोन्हींची जी सरासरी असते त्याला दारिद्र्य रेषा म्हणतात, किंवा त्याला दारिद्र्य, त्या खालील जे असतात त्या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना दारिद्र्य मानलं जातं आणि त्यापेक्षा वर असणाऱ्यांना दारिद्र्य रेषेच्या बाहेरचे मानले जातात. सापेक्ष म्हणजे कोणाच्या तरी तुलनेत, जी तुलना केली जाते गरिबांशी कुठल्या तरी श्रीमंताच्या तुलनेत. आपण X व्यक्तीची Y व्यक्तीशी केलेली तुलना, असं आपण तुलना करतो, त्यावेळेस त्या दारिद्र्याला सापेक्ष दारिद्र्य असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे, आर्चीपेक्षा पारशा किती गरीब आहे अशी तुलना केली जाते. म्हणजे
करमाळा गावामध्ये आर्ची पाटलाची मुलगी आहे आणि परशा हा काय सगळ्यात गरीब व्यक्तीचा मुलगा आहे. त्यामुळे ह्या दोघांची तुलना केली जाते आणि यांच्या उत्पन्नाचं, यांच्या जीवनमानाची सरासरी काढून गरिबी रेषा ठरवली जाते आणि गावातील किती व्यक्ती त्या सरासरीपेक्षा कमी आहेत हे ठरवून सापेक्ष दारिद्र्य काढलं जातं. निरपेक्ष दारिद्र्य यामध्ये एक काहीतरी किमान मानक म्हणजे स्टँडर्ड निर्धारित केलं जातं. जसं की दर महिन्याला 1000 रुपये उत्पन्न मिळवणारा व्यक्ती हा गरीब नसेल किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न मिळवणारा हा गरीब असेल. तसंच कॅलरी मूल्यामध्ये दररोज 2400 कॅलरीज ऊर्जा देणारा आहार मिळणं आवश्यक आहे. जर त्यापेक्षा कमी आहार मिळत असेल तर त्याला गरीब मानलं जाईल आणि त्यापेक्षा जास्त आहार मिळत असेल तर तो गरीब नसेल. आता यानुसार निरपेक्ष दारिद्र्य आणि सापेक्ष दारिद्र्य यातील आपण छोटासा फरक पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आयोगानं प्रश्न विचारून झालेला आहे. तर सापेक्ष दारिद्र्यामध्ये श्रीमंत गरीब यांची तुलना करून त्याची सरासरी काढली जाते. परंतु निरपेक्ष दारिद्र्यात मात्र एक किमान या व्यक्तीला एवढ्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. जर त्या पूर्ण होत नसतील तर तो गरीब आहे. म्हणजे किमान जीवन स्तर प्राप्त करणे आवश्यक असणं हे निरपेक्ष दारिद्र्याची अट आहे. भारतामध्ये निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना दारिद्र्य मोजमापासाठी वापरली जाते. तसेच जागतिक बँक सुद्धा अशाच प्रकारच्या निरपेक्ष दारिद्र्याची संकल्पना वापरते. भारतातील संकल्पना ही कॅलरी मूल्याशी संबंधित आहे. तर जागतिक बँक ही प्रतिदिन प्रति व्यक्ती $1.9 एवढ्या उत्पन्नाची किमान पातळी मानते. म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य मोजताना $1.9 पेक्षा कमी उत्पन्न असणारा गट हा दारिद्र्य रेषेच्या खाली म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन असेल. यानंतर आपण पाहूया भारतामध्ये दारिद्र्याचं मोजमाप कसं केलं जातं. मगाशी म्हणाल्याप्रमाणे पद्धत कोणती आहे किंवा निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना आपल्या दारिद्र्य मोजण्यासाठी वापरली जाते. मग निरपेक्ष दारिद्र्यामध्ये जी किमान जीवन पातळी आहे याला गाठण्यासाठी आपण किमान उपभोग खर्च म्हणजे किती पैसे खर्च करतो यावरून एक दारिद्र्य रेषा ठरवतो आणि ती दारिद्र्य रेषा क्रॉस करणारे किंवा त्या किमान उपभोग खर्चापेक्षा जास्त खर्च करणारे हे अबोव्ह पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेवरील मानले जातात. त्यांना गरीब मानलं जात नाही. आणि त्यापेक्षा कमी खर्च करणारे किंवा कमी खर्च करू शकणाऱ्या व्यक्ती या बीपीएल ठरतात म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील. म्हणजे हा जो उपभोग खर्च असतो ती असते दारिद्र्य रेषा. त्यापेक्षा जास्त खर्च करणारे एपीएल आणि त्यापेक्षा कमी खर्च करू शकणारे बीपीएल. तर हा जो उपभोग खर्च आहे तो कशावर अवलंबून असतो किंवा कोण ठरवतं की ह्या उपभोग खर्चाला कोणत्या प्रकारचा उपभोग हा या घटकामध्ये मोडावा. तर यासाठी काही घटक निर्धारित केले जातात. यामध्ये आपण ह्या खालच्या 3 त्रिकोणापासून सुरुवात करू. ते घटक कोणते तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या तिन्ही घटकावर किमान किती खर्च करावा हे निर्धारित केलं जातं. म्हणजे किमान उपभोग खर्च यावरून काढला जातो. मग किमान उपभोग खर्च त्यासाठी एक कालावधी निर्धारित केला जातो. आपण मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर म्हणजे मासिक दरडोई उपभोग खर्च म्हणजे MPCE काढला जातो आणि या MPCEला प्राप्त करू शकणारे किंवा त्यापेक्षा जास्त खर्च करू शकणारे हे APL ठरतात आणि त्याहून कमी खर्च करणारे हे BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन ठरतात. म्हणजे MPCE ही दारिद्र्य रेषा आहे आणि त्यापेक्षा अधिक खर्च करणारे APL त्यापेक्षा कमी खर्च करणारे हे BPL. मग BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन जी संख्या आहे त्यालाच लोकसंख्येचा पॉवर्टी रेशो किंवा लोकसंख्येतील गरिबीचं प्रमाण किंवा हेड काउंट रेशो असं म्हणतात. आता परत एकदा आपण पाहूया की ह्या मोजमापाचा प्रवास कसा होतो. पहिल्यांदा आपल्याला अत्यावश्यक असणारे किमान घटक निवडले जातात. त्या घटकांना आवश्यक असणारा खर्च ठरवला जातो आणि त्या खर्चावरून BPL आणि APL असं विभाजन केलं जातं. मग हा जो MPCE आहे मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे कसं एकदम घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये बसून एवढा खर्च करणारे व्यक्ती BPL आणि एवढा करू न शकणारे BPL आणि करणारे APL असं काही निर्धारित होत नाही. तर यासाठी एक यंत्रणा आहे. ती यंत्रणा घरोघरी जाऊन आपला सर्वे पूर्ण करते. तो सर्वे म्हणजे NSSO म्हणजे आपली जी
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस ही जी संघटना आहे त्या संघटनेने केलेला घरगुती उपभोग खर्चाचा सर्वे, या सर्वेद्वारे विविध आकडेवाऱ्या गोळा केल्या जातात आणि या आकडेवाऱ्यांच्या माध्यमातून लोक कशा पद्धतीनं कोणत्या घटकावरती खर्च करतात याचा अभ्यास केला जातो आणि ही गोळा केलेली आकडेवारी गरिबीच्या निर्धारणासाठी किंवा MPCE ठरवण्यासाठी वापरली जाते. मग आकडेवारी गोळा करताना NSSO काय करते? NSSO ची स्थापना कधी झाली हे मला कमेंटमध्ये कळवा नक्की. तर ही NSSO जी आहे ती NSSO ज्या कालखंडाचा संदर्भ घेऊन आकडेवारींची किंवा ह्या घरगुती उपभोग खर्चाची सर्वेक्षण करतं, तर त्या संदर्भ कालावधीलाच रिकॉल पिरियड असं म्हणतात. तर रिकॉल पिरियडमध्ये लोकांनी कोणत्या वस्तूवर किती खर्च केला यावरून रिकॉल पिरियडचे 3 प्रकार पडतात. तर पहिला आहे युनिफॉर्म रिकॉल पिरियड, दुसरा आहे मिक्स्ड रिकॉल पिरियड आणि तिसरा आहे MMRP म्हणजेच मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. आपण सगळ्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये URP, MRP आणि MMRP असं म्हणू. आता आपण हे रिकॉल पिरियड डिटेलमध्ये पाहू. युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजेच URP सर्व उपभोग्य वस्तू यांच्यावर 30 दिवसामध्ये केलेला खर्च या आकडेवारीमध्ये समाविष्ट केला जातो. तर मिक्स्ड रिकॉल पिरियड MRP म्हणजे यामध्ये 2 प्रकारच्या आकडेवाऱ्या आहेत. 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तू, यामध्ये कपडे, चपला, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य यावर 1 वर्षामध्ये म्हणजेच 365 दिवसामध्ये केलेल्या खर्चांचा समावेश किंवा या खर्चाची आकडेवारी गोळा केली जाते. तसेच क्रमांक 2चा जो आहे MRP मध्ये इतर वस्तू, तर ह्या इतर वस्तूमध्ये काय 30 दिवसामध्ये इतर वस्तूवरती वर जास्त धरल्या होत्या आपण गैरखाद्य वस्तू, म्हणजे इतर वस्तूमध्ये आता खाद्य वस्तू सुद्धा येणार आहे. यांचा 30 दिवसामध्ये केलेला खर्चाची आकडेवारी या MRP मध्ये गोळा केली जाते. आता यानंतरचा जो आहे MMRP हा मॉडिफाईड मिक्स्डच आहे. यामध्ये 365 दिवसामध्ये मगाशी बघितल्याप्रमाणे 5 वस्तू त्या आहेतच, परंतु क्रमांक 2ला काय केलंय त्यांनी, इतर वस्तूंचं जे MRP मध्ये होतं ते बदल करून खाद्यतेल, अंडी व मांस, फळे व भाज्या यावर 7 दिवसामध्ये केलेला खर्च याची आकडेवारी गोळा केलेली आहे. तसेच क्रमांक 3 मध्ये आहे इंधन, भाडे, कर, इतर अन्नपदार्थ, गैरसंस्थात्मक आरोग्य सेवा यांचा 1 महिन्यामध्ये म्हणजेच 30 दिवसामध्ये केलेल्या खर्चाची आकडेवारी गोळा केली जाते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे रिकॉल पिरियड्स आहेत तिन्ही हे कशासाठी वापरले जातात, तर वेगवेगळे जे काही सरकारी नियोजन आयोग आहे किंवा सरकारने बसवलेल्या समिती आहेत हे या आकडेवाऱ्यांचा वापर गरिबी रेषा BPL ठरवण्यासाठी या आकडेवाऱ्यांचा वापर करते आणि त्या माध्यमातून BPL रेषा किंवा एकूण जो किमान उपभोग खर्च आहे तो ठरवला जातो. तर आपण हे URP MRP का पाहिलं, तर यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. तर वेगवेगळ्या जे काही कालावधी आहेत URP MRP यामध्ये किती दिवसासाठी कोणत्या प्रकारच्या वस्तूंचा खर्च केला जातो असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच वेगवेगळ्या समित्यांनी कोणता कालावधी म्हणजे कोणता पिरियड वापरला यावरही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण नंतर ज्यावेळेस समित्या पाहू त्यावेळेस याचा आपण नक्की विचार करू. यानंतर आपण भारतातील दारिद्र्याचा अभ्यास करणारे काही तज्ज्ञ आहेत, त्या तज्ज्ञांनी जे काही अंदाज व्यक्त केले आहेत भारतीय दारिद्र्याचे त्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर या ठिकाणी दिलेल्या ज्या समित्या आहेत ह्या नियोजन आयोगानं बसवलेल्या समित्या नसून त्या वेगळ्या आहेत, त्या आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. ह्या ज्या समित्या दिलेल्या आहेत त्या भारत सरकारनं स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांनी दारिद्र्याविषयी अंदाज व्यक्त करताना दररोज आपण जे काही आहार घेतो त्या आहारातून किमान किती कॅलरीज कन्झम्पशन झाल्या पाहिजेत या निकषावर आधारित हे दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. मग या किमान कॅलरीज किती असाव्यात, ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने शिफारस केल्याप्रमाणे 2100 कॅलरीज शहरामध्ये पर डे आणि 2400 कॅलरी पर डे ग्रामीण भागामध्ये आणि सरासरी आहे 2250. एवढ्या कॅलरीज आपल्याला दररोज आहारामधून मिळाल्या पाहिजेत. जर मिळत नसतील तर ती न मिळणारी लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेखालील आहे असं समजून या सर्व समित्यांनी आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत. तर मला असं वाटतं की याच्यावरती जे काही आकडे आहेत ते ह्यावरती जास्त डिस्कस न करता तुम्ही या चार्टचा किंवा ह्या स्क्रीनशॉट घ्यावा आणि तो जसाच्या तसा वापरावा, कारण की हे पाठांतराचा भाग आहे. याला थोडंसं स्पष्ट करूया आपण.
यातील पहिल्या ज्या 3 समित्या आहेत, वर्धन, मिन्नास आणि अहलुवालिया, जांभळ्या रंगामध्ये दिले आहेत, या तिन्ही समित्यांनी आपला अहवाल ग्रामीण दारिद्र्याबाबत दिलेला आहे. यामधील वर्धन समिती यांच्यानुसार 54% दारिद्र्य 1960-61 मध्ये होतं. त्यांनी महागाई ठरवताना कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो असतो त्यातील ॲग्रिकल्चरल लेबर या इंडेक्सचा वापर करावा अशी शिफारस केली. तसेच मिन्नास यांनी 50.6% एवढं ग्रामीण दारिद्र्य आहे असं सांगितलं 1969 मध्ये. तसेच मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी 1956-57 आणि 1973-74 या 2 वर्षासाठी दारिद्र्याचं एक माहिती दिलेली ती ग्रामीणसाठीची होती. त्यांच्या मताप्रमाणे ग्रामीण गरिबी जी आहे ती कृषी हंगामावर आधारित आहे. जर समजा चांगलं हवामान झालं आणि कृषी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न जर झालं तर ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी होतं. तर या उलट कृषी हंगाम जर वाईट असेल, प्रतिकूल असेल तर ग्रामीण दारिद्र्य वाढतं. आणि मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम किंवा अतिशय महत्त्वाची शिफारस केली की त्यांनी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमावर भर द्यायला सांगितला. म्हणजे आपण 1975च्या आसपास किंवा 4थ्या आणि 5व्या योजनेमध्ये जे गरिबी हटाव कार्यक्रम ऐकतो तो मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांच्या शिफारसीवर आधारित होता. आणि जवळपास त्यावेळेपासून आपल्याला दारिद्र्य निर्मूलनावर प्रत्यक्ष मार करणाऱ्या योजनांची सुरुवात झालेली दिसते. त्यानंतरच्या ज्या समित्या आहेत, पी डी ओझा समिती, दांडेकर आणि रथ समिती, गौरवदत्त मार्टिन रेव्हलिन आणि कोझल समिती, तसेच मिन्नास, जैन आणि तेंडुलकर समिती, या ज्या समित्या आहेत त्यांनी एकूण भारतामधील दारिद्र्याविषयी भाष्य केलेलं आहे. यातील जी दांडेकर आणि रथ समिती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. यावर आयोगाने प्रश्नही विचारून झालेला आहे की कॅलरी हा निकष सर्वप्रथम वापरून दारिद्र्याचं मापन कोणत्या समितीने केलं, तर दांडेकर रथ या समितीने केलेलं आहे. आपण मगाशी जो उल्लेख केला, आपण तुम्ही ह्या गोष्टीला नोट डाऊन करा, आपण प्रत्यक्ष स्लाइडमध्ये ते दिसत नसलं तरी, की 2400 कॅलरीज आणि 2100 कॅलरीज ग्रामीण आणि शहरामध्ये हा जो निकष वापरून दारिद्र्याचं मापन केलं ती दांडेकर रथ समिती ही पहिली होती ज्याची शिफारस ICMRनं केलेली होती. तर यानंतर जी गौरवदत्त मार्टिन रेव्हलिन आणि कोझलची समिती आहे ती जागतिक बँकेची समिती होती. त्या समितीच्या म्हणण्यानुसार पॉवर्टी गॅप, त्यांनी पॉवर्टी गॅप ही कॉन्सेप्ट दिलेली आहे. तर पॉवर्टी गॅप कशापासून, गॅप कोणता, तर यामध्ये राष्ट्रीय सरासरीपासून जे राज्य खूप खाली आहे किंवा ज्यांचं दारिद्र्य राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे अशा दोन्हीमधील जो गॅप आहे तो गॅप म्हणजेच पॉवर्टी गॅप, म्हणजे दारिद्र्याचं अंतर, यालाच त्यांनी P1 असं नाव दिलेलं आहे. यानंतरची जी मिन्नास, जैन, तेंडुलकर समिती आहे त्यांनी 87-88 साठी दारिद्र्याचं मापन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ज्या काही समित्या आहेत या कॅलरी मूल्यावर आधारित होत्या. यानंतर आपण भाग 2 मध्ये ज्या काही समित्या पाहणार आहोत, YK अलग समिती, लकडावाला समिती, तसेच तेंडुलकर समिती, रंगराजन समिती, या समित्या या नियोजन आयोगाच्या आहेत आणि त्यांनी एकूण दारिद्र्याच्या मापनासाठी कोणते निकष वापरले, त्यांच्या कोणकोणत्या शिफारसी आहेत त्याचा आपण विस्तृतपणे अभ्यास करणार आहोत. त्या माध्यमातून दरवर्षी येणारे जे काही कोणतेही प्रश्न असतील ते पूर्ण आपले सुटले पाहिजेत, यासाठी आमचा MPSCPDचा परिपूर्ण प्रयत्न असणार आहे. अशा तऱ्हेनं दारिद्र्य आणि भारत भाग 1 आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. पुन्हा भेटू मित्रांनो भाग 2 मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्यासाठी लाईक करा, सोबत कमेंट नक्की करा. त्याद्वारे आम्हाला तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा सपोर्ट आम्हाला कळेल. तसेच आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वतःसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. या माध्यमातून खाली दिलेलं बेल आयकॉन दाबून आपण आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद. MPSCpedia बाय रामेश्वर.